श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. घटस्थापना नवरात्रीचा पहिला दिवस. बऱ्याच जणांकडे घट बसवले की नवरात्रीचे 9 दिवस देव हलवले जात नाहीत किंवा देवांना स्नान घातलं जात नाही. मग नवरात्रीच्या दिवशी म्हणजेच पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी देवांची पूजा कशी करावी, देवांना नागवेलीच्या पानावर कसं बसावं. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की मूर्ती किंवा टाक झोपून ठेवायचं की सरळ ठेवायचं, किंवा आमच्या गावाकडे घट असतात, आम्ही नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतो, मग आम्ही घट बसवायचे की नाही, असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडलेला असतो. मग याच प्रश्नाची उत्तरं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, देवपूजा करायची की नाही, किंवा देवाला पानावर ठेवायचे की नाही, किंवा नवरात्रीत देव हलवायचे की नाही, हा प्रश्न आपापल्या रूढी आणि परंपरेनुसारचा असतो. तुमच्या गावाकडं जर देव पानावर बसत असतील नागवेलीच्या, तर तुम्ही ते बसू शकतात. बघा, काही जणांच्या इथं काय होतं, देव फक्त कुलदेवीचा टाकच हा पानावर बसवला जातो, म्हणजे झोपवला जातो, आणि इतर देव असतात त्यांना दररोजचे दररोज स्नान घातलं जातं. तुमची जशी रूढी परंपरा घराची आहे ना, पिढ्यानपिढ्या जसं तुमच्या कुळामध्ये केलं जातं त्यानुसार तुम्ही घट बसवा. कुळामध्ये घट बसल्यावर देव हलवले जातात किंवा जात नाहीत, 9 दिवस काय करतात हे तुमच्या रूढी आणि परंपरेनुसार तुम्ही हे करू शकता. तुम्ही लोक काय सांगतात ते लक्षात देऊ नका, कारण यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ असतात की काही जण घट हलवा म्हणतात, काही नको म्हणतात. परंतु तुमच्या गावाकडं जसं असतं, तुमचे आई वडील आजी आजोबा जसं करतात त्यानुसार तुम्ही घट बसवा. तुमच्याकडे जर देव हलवत नसतील तर तुम्ही हलवू नका, आणि हलवत असतील तर तुम्ही हलवू शकता. नवरात्रीचे 9 दिवस फक्त देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती किंवा देवीचा फोटो घटी बसवलेला असेल आणि बाकींच्या देवीची पूजा करायची असेल तर तुम्ही करू शकता, किंवा त्यांना तुम्ही हलवू शकत नाहीत. म्हणजे तुम्ही इथं जर तुमची जशी परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला इथं करायचं आहे, हे लक्षात ठेवा. बघा, सगळे सणवार आपण हे साजरे करतो ना, तर आपलं प्रथम कर्तव्य असतं की जेवढं काय आपण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा पाळू तेवढंच आपल्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबावर राहतो, आणि कधीही आपल्याला कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. आणि काही झालं तरी, समजा तुम्हाला आयुष्यामध्ये अडचणी आल्या तरीसुद्धा आपल्याला अलगद बाहेर निघायचा मार्ग हा सापडत असतो. त्यामुळं आपण कुठल्या इतर गोष्टीत गुरफटून न जाता दुसऱ्यांनी काय सांगितलं, लोकांनी काय सांगितलं त्याचं बघून किंवा त्याचं ऐकून आपल्या रूढी परंपरा मोडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. त्यामुळे त्याचा दोष तर तुम्हाला लागणारच असतो. त्यामुळे बघा, तुमच्या आईवडिलांच्या पुण्याईनं आज आपलं चांगलं आहे, आजी आजोबाच्या पुण्याईनं आपलं चांगलं आहे, त्यांची पुण्याई आपल्या कामी येत आहे, आणि जे काही दोष लागणार आहेत ते आपल्या इतरांचं ऐकण्यामुळं आपल्याला ते लागतात. त्यामुळे त्यांच्या परंपरेनुसार तुम्हाला जसं आहे तशानुसार तुम्ही घट इथं बसू शकत आहात. बघा, जशी आपली पद्धत आहे ना त्या पद्धतीनुसार आपल्याला घट हे बसवायचं असतं. गावाकडे असतात ना तुम्ही, बघा, नवरात्रीमध्ये 9 दिवस पूर्वीपासून तुमच्याकडे देवपूजा केली जात नाही, देव हलवले जात नाहीत, किंवा देव नागवेलीच्या पानावर ठेवले जातात. तर तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर असाल तर तुम्ही हे करू शकता, कारण तुम्ही कसं बाहेर आहेत, तुमचा देवारा देवघर वेगळे, त्यामुळे तुम्ही बाहेरगावी जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही देवघर देवपूजा हे तर करू शकता. तर नागवेलीच्या पानावर देव ठेवू शकता का, तर ठीक आहे, तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हे करू शकता. पण बघा, आपण नागवेलीच्या पानावर देव कसे ठेवायचे ते आता पाहूया. बघा, तुम्हाला नागवेलीच्या पानावर जर आपल्याला देव ठेवले नाही तरीसुद्धा नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला देव हलवायचे नाही, किंवा देवाला तुम्हाला स्नान घालायचं नाही, कारण तुम्ही भले कुठेही आहात पण तुमच्या घराण्याची ती रूढी परंपरा आहे, तुमच्या कुलाचा तो नियम आहे. नवरात्रीमध्ये आपण जसं करतो तसंच आपल्याला इथं करायचं आहे. देवाला तुम्हाला स्नान घालायचं नाही, कारण तुम्ही भलेही कुठे असू द्या, तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका, तुमच्या परंपरेनुसार करा. तुमच्या कुळाचं, ज्या कुळाचं आहात तुम्ही, ज्या गोत्राचा आहात त्यानुसार आपल्याला हे नियम पाळायचे असतात. आता अगोदर सर्वप्रथम घटस्थापनेच्या दिवशी काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला देवी देवतेच्या ज्या मूर्ती आहेत ना त्या सुरुवातीला स्वच्छ पाण्याने
आपल्याला धुवून घ्यायच्यात. नंतर दुधानं पंचामृतानं स्नान घालायचं आहे. सगळ्याच देवी देवतेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि त्या दिवशी त्यानंतर मग कसं आपल्याला देव नागवेलीच्या पानावर ठेवायचे आहेत. आणि त्या दिवशी देवघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. शक्य झालं तर देवघरामध्ये नवीन कपडा टाकायचा आहे. त्यावर नागवेलीची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर देवी देवतेच्या मूर्ती आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि तुमच्याकडे जर टाक असेल तर टाक हे झोपून ठेवायचं की सरळ ठेवायचं, ही सुद्धा गोष्ट तुम्हाला तुमच्या घराच्या रूढी परंपरेनुसार करायची आहे. तुमच्याकडे टाक किंवा मूर्ती झोपून ठेवत असतील तर तुम्ही झोपून ठेवू शकता, नाहीतर तुम्ही असं सरळ ठेवत असली तरीसुद्धा तुम्ही तसं करू शकता. आता इथं आपण देवीचं टाक उभं करून ठेवायचं आहे. देवी असल्यामुळं आपल्याला देवीचं टाक हे झोपून ठेवा म्हणून सांगतात. आपल्याला फक्त कुलदेवीचं टाक हे झोपून ठेवायचं आहे, बाकीच्या मूर्ती उभ्याच ठेवायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. सुरुवातीला कसं बघा, आपल्याला आता पानाचा विडा घ्यायचा आहे. 2 पानाचा विड्यावर आपल्याला मूर्त्या हे ठेवायच्या असतात. तर देवीचं पानाचं टोक आहे ना ते आपल्याकडे आलं पाहिजे आणि देठ हे देवाकडे आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ते पान मांडायचं आहे. आपल्या कुलाचाराप्रमाणे आपल्याला करायचं आहे असं सांगितलं आहे मी, तसंच तुम्ही करू शकता. चुकीच्या पद्धतीनं करू नका, हे लक्षात ठेवा, कारण त्याचे दोष तुम्हाला नंतर लागतील. त्यामुळे चुकीचं काही करू नका. योग्य पद्धतीनं तुम्ही देवी देवतेची पूजा नक्कीच करा. तर आता सांगितलं की पान आहेत ना, पानावर जोडीवर आपल्याला देव हे ठेवून घ्यायचे असतात, हे लक्षात ठेवा. जोड पानावर तर टोक तिकडं ठेवा. देवाच्या देठ देवाकडं आलं पाहिजे आणि पानाचं टोक आपल्याकडं आलं पाहिजे. तुम्हाला हे फोटो दिसतच असेल, त्यानुसार तुम्ही करू शकता. देवांना अभिषेक घातल्यानंतर आपल्याला मूर्ती देवीच्या नागवेलीच्या पानावर ठेवायची. बघा अगोदरच सांगितलंय, काही जण काय करतात, एकाच पानावर मूर्ती ठेवतात. तसं तुम्ही करू नका. 2 नागवेलीची पानं घ्यायच्यात, जोड पान आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात. आणि अक्षदा घेतल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू टाकूनच मग आपल्याला मूर्ती ठेवायची. पांढरे तांदूळ ठेवायचे नाही, कारण पांढरे तांदूळ हे फक्त महादेवालाच वाहतात. बाकी इतर वेळी पांढरे तांदूळ आपण वाहत नाहीत. गंधाक्षता करायच्या, त्याच्यावर मग मूर्ती ठेवायची. अशा पद्धतीनं आपल्याला हळदी कुंकू ठेवून, गंधाक्षता ठेवून त्याच्यावर मूर्ती ठेवायची. आणि रंगवलेल्या अक्षता नागवेलीच्या पानावर ठेवायच्या असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. डायरेक्ट मूर्ती ठेवायची नाही. नवरात्रीमध्ये आमच्याकडे देव हलवत नाही, मग कुंकुमार्चन कसं करायचं असा सुद्धा बऱ्याच जणांच्या प्रश्न असतो. तर बघा, कुंकुमार्चन तुम्हाला करायचं असतं तर देवीच्या टाकावर साईडला, म्हणजे देवीच्या तोंडावर नाही, देवीच्या थोडं साईडला आपल्याला कुंकुमार्चन करायचं. आणि कुंकू देवीच्या ह्याच्यावरचं तुम्हाला काढायचं नाही, कारण इथं स्पर्श करायचा नसतो आपल्याला देवाला. देव हलवत नाहीत, म्हणून तुमच्याकडे जर देव हलवत नसतील तर तुम्ही कुंकू जसं आहे तसंच राहून द्या. दररोज वेगवेगळं कुंकुमार्चन करताना तुम्ही कुंकू हे नवीन टाकू शकता. आणि जर तुमच्याकडे देव हलवत असतील तर तुम्ही कुंकू बदललं तरी काही हरकत नाही, म्हणजे स्पर्श केला तरी काही हरकत नाही. आपल्याला 9 दिवस कुंकू तसंच राहून द्यायचं आहे. 9व्या दिवशी ते कुंकुमार्चनचं कुंकू आपल्याला काढायचं असतं. आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला तो आपण कसा उपयोग करतो त्यानुसार तुम्ही हे उपयोग करू शकता. कुंकुमार्चन कसं करावं हे तुम्हाला आता सांगितलंच आहे. कुलदेवीचा फोटो नसेल, मूर्ती नसेल, टाक नसेल तर कुंकुमार्चन कसं करायचं, कोणता मंत्र म्हणायचं. बघा, आपल्याला कुंकुमार्चन करताना ओम हाय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्ची हा मंत्र म्हणायचा असतो. 108 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. श्री सूक्त 16 वेळा म्हणू शकता. सिद्धकुंजिका स्रोत तुम्ही तर म्हणू शकता. तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल हे कुंकुमार्चन करताना तुम्ही म्हणू शकता. तुम्ही देवीचं टाक तर म्हणजे झोपी ठेवले, आता मग तुम्ही कुंकुमार्चन कशावर करायचं. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आणि श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन केलं तरी काही हरकत नाही. तुमच्याकडे एवढे ऑप्शन आहेत, तुम्ही यापैकी एक निवडू शकता. आता सर्व झाल्यानंतर आपल्याला 9व्या दिवशी घट उचलायचा आहे. त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलाचार पद्धतीनं तुम्ही घट हलवू शकता. आणि 9 दिवस आपल्याला इथं देव हलवायचे नाही, तरीसुद्धा आपल्याला धूप दीप ओवाळायचा असतो, त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो. तसेच त्या अभिषेकच आलं म्हणजे तुम्हाला 9 दिवस आपल्याला देवीची पूजा ही करायची असते. फक्त स्पर्श करायचा नसतो त्यांना. सोडोपचारी पूजा आपण केली तरी काही हरकत नाही. फक्त देवीला आपल्याला इथं स्पर्श करायचं नाही. तुमच्याकडे देवीला हलवत नसतील तर तुम्ही देव हलवू नका. या पद्धतीनं आपल्याला घटस्थापना ही करायची आहे.
बघा, घटस्थापना ही तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्ही करू शकता. नागवेलीच्या पानावर देव तुमच्याकडे बसवत असतील तर तुम्ही बसू शकता. नवरात्रीमध्ये देव तुमच्या इकडं हलवत असतील तर तुम्ही हलवू शकता. फक्त टाकच हे आपल्याला इथं झोपून ठेवायचा असतो. इतर देवाला स्नान काही ठिकाणी घालतात, परंतु आपल्याकडे जर तसं करत नसतील तर तुम्ही देवाला तसंच नागवेलीच्या पानावर आपल्याला 9 दिवस ते ठेवायचं आहे. रोज कुंकुमार्चन आपल्याला इथं देवीच्या टाकावर करायचं आहे. फक्त देवीला स्पर्श करायचा नाही आपल्याला त्या टाकाला. आणि तुम्हाला जर देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकता किंवा सुपारीवर सुद्धा कुंकुमार्चन आपल्याला इथं करता येतं. अशा प्रकारे देवीची 9 दिवस तुम्ही पूजा करा. आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका, कारण हा सर्वात प्रभावी ग्रंथ आहे. त्यामुळं नवरात्रीमध्ये या ग्रंथाचं पारायण अवश्य करा. अशा प्रकारे आपल्याला नवरात्र हे मोठ्या उत्साहानं आणि आनंदाने साजरं करायचं आहे आणि देवीची सोडोपसारी सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या घरांना ज्या पद्धती असतात, ज्या परंपरा असतात, त्या परंपरेनुसार तुम्ही नवरात्र हे साजरं करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.